रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा मानव बरवा हरी बोल तो हा मानव बरवा बरवा तो हा मानव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून भक्त ऐसे जाना जे रहे उदास भक्त ऐसे जाना जे रहे उदास टाळ पाहिजे टाळ 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 थोडा टाळावर जोर द्यायचा चला बघा बघा हा टाळाचा आवाज आला पाहिजे
पाहिजे तुमच्या इकडचे टाळकरी हा हा हरी बोल गेले आशा पाच गेले आशा पाच निवारोने विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण वा गुरुजी वा बहुत बढ़िया आशा पाश न आवडे जनधन न आवडे जनधन माता पिता न आवडे जनधन माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला वा निर्वाणी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे याचं काहीच सकडे पडूने दिन काहीच सकडे पडूने दिने दिन विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण झाला नारायण तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरक जाणे 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 विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण झाला नारायण विठोबा एक टाळी वाजवायची मायबा हरी बोल टाळी वाजवा टाळी एक साथ
भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेला आशा पाश निवारून गेले आशा पाश निवारून विषय दाता झाला नारायण विषय दाता झाला नारायण गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी विषय तो झाला नारायण विषय तो झाला नारायण भक्त ऐसे दान जे देही उदास भक्त ऐसे दान जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश गेले 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 राम गेले आशा पाश निवारण गेले 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 आशा पाश निवारुणी विषय दाता झाला नारायण वागोते विषय दाता विषय दाता झाला नारायण गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी विषय दाता झाला नारायण गेले दाता झाला नारायण हे नावणे नावणे नावने
हरी राम नाम वाह क्या बात है ताली ताली ना बने माता पिता ना बने माता पिता विषय तथा दाला नारायण विषय तथा माता पिता नावडे 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 नावडे
विठाला वाह ताली शाबाश क्या बात है वाह 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 बटन बंद करायचं म्हणजे शिट्टी पकडणार नाही. हा, थोडा कमी बाकीचं थोडंसं म्हणायला लागलं का मग वरती टाकलायचं. हा असं मॉनिटरला थोडासा आवाज बरोबर 1 नंबर. हॅलो हा बस विको कमी कर विको. हॅलो एवढा नाही असं जागेवर नाही पिंगवायचं असं थोडंसं. हा हॅलो हॅलो थोडासा ट्रबल द्यायला बस. भक्त ऐसे जाना जिदी उदास भक्त ऐसे जाना जिदी उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नाबडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नाबडे जनधन माता पिता हरी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता समचरण सरोजम साधरणीला बुदावम जगडनीत पाणिमंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठितटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुमुनीन्द्र हे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमानमण पाण्डुरङ्गा करो प्रथमानमण पांडुरंगा करो प्रथमानमण पांडुरंगा करो प्रथमानमण प्रबल प्रबल हे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या गोपाळे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामदि वक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गी सेवक झालो सेवेला गी मॉनिटर सेवक झालो सेवेला चला टाळकरी चला सेवेला सेवक झालो
निज चरणा चरणा आव स्वामी तुकया देवा वा वा सर्वा यावरी न करावा अभिरू अभिरू झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावर न करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही भक्त इसी जाना जे देही उदास गेले अशा पार्श्व निवारुणी मॉनिटर विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेने अथंग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आज तुकोबरा एका भक्ताचं उत्तम असं प्रतिपादन या अभंगातून करतात भक्त ऐसे जाना जे देही उदास देहावर उदास असणाऱ्या भक्ताची महाराज या अभंगाच्या माध्यमातून ओळख करून देतात जे देही उदास देहावर उदास पण कोण देहावर उदास आपण पुढे पाहणारच आहे अजून काय म्हणतात जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी ज्यांना आशा नाहीये ज्यांचा पाश काळ पाश निवारून गेलाय अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात बरं ठीक आहे जर काळ पाश निवारून गेलाय तर त्यांचा आवडीचा आणि नावडीचा काहीतरी विषय असेल भगवान परमात्म्याचा आवडीचा विषय तुकोबाराय म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता त्यांना भगवान परमात्माच आवडतो पण ना आवडत काय न आवडणारी गोष्ट काय जन धन माता पिता या चार गोष्टी त्यांना आवडत नाही कोणाला त्यांना ज्यांचा विषय भगवान परमात्मा झालाय त्यांना बरं ठीक आहे पहिला मुद्दा आम्ही मान्य केला जन धन माता पिता जग का आवडू नये तर बहुता छंदाचे असे जण नये मन वाटू त्यांच्या संग म्हणून जग आवडत नाही मान्य आम्हाला धन का आवडू नये तर धनाच्या माग कळीकळाचा लाग आहे हल्ली धन अतिप्रिय आहे पण तरी तुकोबाराय म्हणतात धन आम्हाला आवडत नाही का द्रव्याचे मागे कळीकळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्यांचा म्हणून धन आवडत नाही पण पुढचा मुद्दा जरा तुकोबारायनी कठीण वापरलाय तुकोबाराय म्हणतात की मला माता पिता आवडत नाही हा जरा कठीण प्रश्न आहे एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की आपुल्या हिता बोला 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 जो असे जागता धन्य माता पिता याच्या बरोबर आणि एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात नावडे जनधन माता पिता मला माता पिता आवडत नाही पण विचार केला चिंतनीय भाग याच्यातला असा आहे माता कोणती कैकय सारखी माता आणि हिरण्यकश्यपू सारखा बोला बोला पिता असे माता पिता मला आवडत नाही जे सोप्या भाषेत बोलायला गेलं तर आपल्या पोराला आपल्या लेकराला परमार्थाला आडवं जातात बोला बोला असे माता पिता तुकोबाराय म्हणतात मला आवडत नाही मला आवडत नाही मला आवडत नाही असं कोण म्हणतात बोला बोला कोण म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात नावडे जनधन माता पिता बरं ठीक आहे सगळं मान्य आम्हाला पण जर तुम्हाला जगच आवडत नसेल शेवटी चौघांच्या खांद्यावर तुम्हाला जायचंय अशा वेळेस तुमचं रक्षण कोण करणार तुकोबाराय म्हणतात निर्वाणी गोविंद
असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता सगळं खरं पण हल्लीच्या काळात परमार्थ कसा करावा तुकोबाराय म्हणले सत्कर्म करा आणि सत्कर्म करण्याची तुमच्याकडे ताकद नसल तर गप बसा निदान जो सत्कर्म करतोय त्याला आडवं जाऊ नका आडवं जर गेलात घातलिया भय करकमला आपलं नरकाला जाणे हा घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठाला विठाला विठ्ठल 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 हो अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही सालाबाद प्रमाणे याही वर्ष अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यातली आजची माझ्या वाट्याला आलेली कीर्तनरूपी सेवा आपलं हर हर महादेव मंदिर बारडी बरोबर ना या ठिकाणी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला महाशिवरात्री व कलश वर्धापन दिनानिमित्तानं हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय संपन्न होत असताना वय वर्ष 26 सप्त्याचं वय वर्ष 26 आणि योगायोगानं माझं वय वर्ष 26 असं योगायोग आहे असं योगायोगानं माझ्या वाट्याला आलेली 26व्या वर्षातली कीर्तनरूपी सेवा आजचा दिवस मला वाटतं 6वा दिवस बरोबर ना 6व्या दिवसातली कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर मज पामराही काय थोरपण आणि पायीची वाहन या विठाला विठ्ठला 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 हो 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली महाराष्ट्रातल्या नामवंत आणि प्रसिद्धच नाही तर सिद्ध कीर्तनकारांच्या यादीतून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे आजचा 6वा दिवस माझ्या वाट्याला आला ज्यांचं कीर्तन सेवादान आहे कीर्तन सेवादान ज्यांचं आहे ते आपल्या गावचं वैभव आदरणीय श्री समाधानजी बळीराम कवडे API आहेत आजचं कीर्तन सेवादान त्यांचं एकदा टाळी वाजवायचे त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा जोरात 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 त्यांचे आभार व्यक्त करतोय त्यांचे विशेष तत्वानं त्यांना धन्यवाद देतोय का धन्यवाद दिलं पाकिट भरणारे म्हणून नाही तर त्याचा नियम असा आहे सर असा नियम आहे त्याचा बरं का दादा नियम असा आहे दात्याचं का वर्णन करावं तर तुकोबारायांनी प्रमाण लिहिलंय दाता तोच एक जाना नारायणा स्मरावी म्हणजे दाता तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं तो दाता श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना धन्यवाद आमचे API साहेब आलेत का नाही आले पण त्यांचे आभार व्यक्त करतोय आज कीर्तन सेवादाने त्यांना धन्यवाद देतोय समस्त ग्रामस्थ आपल्या सगळ्या बारडीकरांनी आपल्या या हर हर महादेव मंदिर इथल्या ट्रस्टीनं या सप्ताह कमिटीने निर्णय घेतला की माझं कीर्तन घ्यायचं मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी मला सरांनी तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं तारीख दिली होती 6-7 महिन्यापासूनच आग्रह धरला होता की महाराज यावं लागल आणि त्या महिन्यापासून मला इथं त्यांनी बोलवण्याचा प्रयत्न केला महाराज आमचा बारडी या ठिकाणी हर हर महादेव मंदिरामध्ये सप्ताह आहे तुमचा कितवा दिवस घालायचा माझा दावा सोडून कितवा घाला मग आज त्यांनी माझा 6वा दिवस सप्त्यामध्ये आयोजित केला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालंय आजचं कीर्तन जरी या महादेवांच्या दरबारात करतोय पण मला वाटत नाही महादेवांच्या दरबारात कीर्तन चालू आहे आजचं कीर्तन पंढरपुरात चालू याचं प्रतिभासन असं गोड आयोजन नियोजन तुमचं आहे प्रथमतः मी ग्रामस्थांना धन्यवाद देईल आलो इथं गोड सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं आजचं ज्यांचं अन्नदान आहे बरोबर ना अन्नदान ज्यांचं आहे ते श्री महादेवजी कांतीलाल कवडे श्री रामचंद्र सौदागर गायकवाड आणि श्री भानुदासजी दशरथ कवडे एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता सगळ्यांना जेवण होतं ना यांच्या वतीनं त्यांच्याकरता एकदा धन्यवाद त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सप्ताह कमिटी असेल आणि विशेष तत्वानं सगळे संयोजक मंडळी असतील या सगळ्यांना धन्यवाद देतोय विशेष तत्वानं गायनाचारी मंडळी अत्यंत सुंदर आहे ते गायला लागली की असं मन भारावून जातं ते गायले किती पहिली पंचपदी किती सुंदर गायली पहिली पंचपदी आणि पहिली चाल एवढी माधुर्यानं गायली सौंदर्यानं गायली अगदी सजगतेनं गायली असे गाणारी मंडळी आहे त्यामध्ये आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व आदरणीय आमचे शशिकांतजी महाराज माडे बसलेले खाली त्यांचे आभार व्यक्त करतोय त्यांचे आभार ऋण व्यक्त करतोय आदरणीय आमचे गायन सम्राट गान कोकिळा
श्रीहरी महाराजांनी गोड गायलं, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आमचे श्रीहरी महाराज सुंदर गातात. आदरणीय आमचे हनुमंत महाराज जाधव बरं का, लय गोड गातात ते सुद्धा. एकदा टाळी वाजवा आमच्या हनुमंत महाराजांकरता, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तिसरे मधले जे गायनाचार्य आहेत ते आदरणीय आमचे बळीरामजी महाराज बरं का, आमच्या संस्थांवरून आले, ते सुंदर गातात, ते त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आमचे बळीराम महाराज असतील, ही सगळी मंडळी वारंवार या भागामध्ये मला कीर्तन साथीला असतातच, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. आदरणीय महाराज असतील, ही सगळी टाळकरी आहेत. ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपानदादा, सगळी टाळकरी आहेत. गोड पावल्या खेळतात, गोड त्या ठिकाणी टाळ वाजवतात. एकदा टाळी वाजवायची या सगळ्यांकरता. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. माझ्या मागं भालदार चोपदार आहे बरं का, विशेष तत्वनं माझ्या मागं थोडंसं इकडे या ना जरा, सपाटीला या, सपाटीला असं. हा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. भालदार चोपदारला लई किंमत आहे सर, पण आपल्याकडे त्यांना किंमत नाही. कदाचित पुणे भागात जर गेलो तर त्यांची इतकी किंमत कोणालाच नाही. का किंमत नाही? चोपदाराला किंमत देतात, पण महाराष्ट्रात काही भागामध्ये का दत्त चोपदारी करीत असे, हे प्रमाणे बरोबर ना महाराज. पण यांना एवढी ताकद आहे, माऊलीच्या सोहळ्यात जर कधी चाललात, तुकोबाराच्या सोहळ्यात जर कधी चाललात, तर यांच्यासारखी किंमत कोणाला नाही, वारकऱ्याला सुद्धा नाही. तर तुम्ही म्हणताल कसं काय, यांच्या हातात काय, एकदा सांगा बरं. तुम्ही कोणी सांगू नका वरचे बरं का. यांच्या हातात काय, काय बोला ना. दांडक म्हणते ते, दांडक म्हणते. हा, दांडक नाही म्हणते त्याला, राजदंड म्हणतात, राजदंड. आणि माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं, माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं बरोबर. आणि राजदंड जर आडवा केला तर कीर्तनकाराला कीर्तन थांबवावं लागतं. एवढी ताकद कोणाकडे, तुम्ही बोला ना, कोणाकडे? चोपदाराकडे. पण एवढं तर आहेच. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, बसला म्हणा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची. म्हणजे चोपदारही तितकंच हुशार असावं लागेल. त्यांना धन्यवाद. ही सगळी टाळकरी मंडळी असतील, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आज मला वाटतं मृदुंग क्षेत्रातले हे गोड हिरे आणि त्यांचं मला वाजवणं ऐकायला मिळालं. काय जुगलबंदी वाजवली गाड्या दोघांनी, हे लय गोड. दोघांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. त्यापैकी मृदुंग महामेरू महाराष्ट्रातले एक लाडके आणि विशेष तत्वानं हजारो कीर्तनकारांचे जवळीक असणारे माझे अत्यंत प्राणप्रिय आहेत. आणि खरं तर लाखो कीर्तन, हजारो कीर्तनकारांच्या जवळीक असणारे आदरणीय आमचे संतोषजी महाराज कवडे सर, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. किती गोड पकवाज असावा. विशेष तत्वानं त्यांच्या पकवाजाची खासियत आहे. काय खासियत आहे सुदाम महाराज, मी सांगून जाईल त्यांच्याबद्दल, की कीर्तनकाराला बहुधा पकवाज वादक जे पाहिजे ते देत नाही, त्यांना जे पाहिजे ते वाजवतात. असे पकवाजे महाराष्ट्रात भरपूर आहे. पण आमच्या संतोष सरांक एक खासियत आहे, त्यांना जे पाहिजे ते नाही वाजवत, कीर्तनकाराला जे पाहिजे ते वाजवतात. असे आमचे संतोष महाराज आहे. ते असले की कोणताच संतोष करायचा नाही, असे अयती संतोष महाराज. आदरणीय आमचे सर असतील, त्यांना धन्यवाद. इकडून आमचे ओमकार दादा आहे, ओम दादाचा आम्ही ज्यांना म्हणतो, लय गोड वाजवतात ते सुद्धा. मला वाटतं सरांकडे शिकायला काय ना, हा गोड वाजवतात. एकदा टाळी वाजवा आमच्या ओमकार दादांकरता. लय गोड वाजवणारं व्यक्तिमत्व आमच्या संस्थांची जी सगळी मंडळी आहे त्यांना धन्यवाद आहे. विशेष तत्वानं आमच्या बजरंग बाबा, आमच्या तात्यांच्या संस्थांचे उत्तराधिकारी आदरणीय आमचे सुदामजी महाराज या ठिकाणी विशेष उपस्थित. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. महाराजांचं परमार्थी क्षेत्रातलं मोठं योगदान, मी तिथंही सुद्धा सेवा केली. बसायला जागा पुरत नाही, एवढा मोठा सोहळा त्यांचा असतोय. आणि खरं तर योगायोगानं माझ्याकडं सेवा मागच्या वर्षी आली होती, याही वर्षी योगायोगानं सेवा आहे माझ्याकडं. आणि म्हणून आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. पुन्हा एकदा टाळी वाजूया. आपल्या भागातलं आधारवड आहे आणि विशेष तत्वानं परमार्थाचं केंद्रबिंदू म्हणजे आमचे बजरंग तात्यांकडे पाहिलं जातं. त्यांचे उत्तराधिकारी आहेत. विशेष तत्वानं परमार्थाची गोडी लावणारं एक आमचे तात्या होते आणि तात्यांमागं परमार्थ करणारी सगळी मंडळी आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सिस्टीम मात्र एक नंबर आहे, काय असेल ते असेल. त्यांना सुद्धा टाळी वाजवा. चांगल्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना सुद्धा धन्यवाद. दोन विनेकरी बाबा आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ते जे मीकडचे आहेत ना, बिल्ल्या म्हणजे ते बिल्ला लावलेले, त्यांच्याकडे जर बघितलं तर मला वाटलं आमचे बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला आले. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. इकडच्याकडे पाहिलं का मला वाटलं महादेव महाराज गिरी इकडे काय करायला आले.
दोघांचे आभार व्यक्त करतोय. सिद्धूदादा आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतात ओम साई क्रिएशन, बरोबर ना? ते मित्रच आहेत आमचे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सगळी सप्ताह कमिटी असेल सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. आमचे नाना बरं काय, सगळ्यांचे आभार व्यक्त करून तुम्ही आता माझं कोणी जास्त परिचय नाही बरं का, इथं तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून महादेवांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया असा हे मस्तक हे पायावर या बाल करी संतांच्या बाल करी संतांच्या या बाल करी मस्तक हे पायावर या बाल करी संतांच्या बाल करी संतांच्या बाल करी मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झाला. माझा आवाज येतो सगळ्यांपर्यंत. मान हलवत चालायचं म्हणजे मला कळल तुम्ही ऐकताय. ऐकत चला. आई बर का, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं वागणं गोड असावं माणसाचं. का जगणं वागणं गोड असावं? प्रत्येक ठिकाणी महाराजांनी ओरडून सांगितलं की बाबा भजन करा. का भजन करा? मानवी जन्मामध्ये आपल्याला भजना करता अवतार मिळालाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. बारडीकर मग ऐका ना, माझं म्हणणं आहे की शास्त्रानं भूमिका वर्णन केली. शास्त्रानं दादा शास्त्रानं भूमिका सांगितली साहेब की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला 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 बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही जर बोलले तर डोकं लावलं तर तुम्हाला कीर्तन कळलं. शास्त्रानं सांगितलं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? तुम्ही जरा बोला ना, जरा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला पण सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. औटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाच मना खोया. खाया पिया सुख से सोया नाच मना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण भज मन नारायण. आणि मग भजना करता आलोय भजन गोड असावं. आणि भजन ज्यानं केलं महाराज म्हणले त्याच्या जन्माचं सार्थक होईल. जन्माचं सार्थक का करावं? तर जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर जन्माचं एकच गणित की आम्ही भजन करावं. का भजन करावं? तो या झाला फाटा बाधिकेचा. आम्ही भजना करता का आलोय याचं उत्तम उदाहरण थोडा विको कमी. का भजन असावं? उत्तम रित्याचं आयुष्य आम्हाला भजन गाण्याकरता मिळालं. 3 पण आहेत आपल्या जन्मामध्ये. आपण जन्माला आलो ते कोणतं पण? जन्माला आलो ते कोणतं पण? बोला बोला. जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण, बरोबर. बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे ते कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का दादा? बोला ना बोला ना. म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत. मग आम्ही काय करावं? बालपणामधली आठ आहे. बालपणामध्ये गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, नाचलं पाहिजे. कोणत्या पणामध्ये? म्हातारपणामध्ये. म्हातारपणे उड्या मारल्या पाहिजे, बरोबर ना? हा म्हणताय. नाही नाही, मग आपलं बालपणामध्ये काय केलं पाहिजे? गायलं पाहिजे. तुकोबारायचा अनुवाद याला काय म्हटले ते? गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. कोणत्या पणामध्ये? बालपणामध्ये. पण तरुणपणामध्ये काय करावं? चला चला चला. हरी कीर्तना वा नटे हरी कीर्तना.
बाण आलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कोणतं बाण? तरुणपण. पण म्हातारपणामध्ये काय करावं त्याला सुद्धा अपवाद आहे. महाराज म्हणले आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. किंवा अजून सांगितलं यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. कोणत्या पणामध्ये? बोला बोला, कोणत्या पणामध्ये? तुम्ही विसरले. कोणत्या पणामध्ये सांगितलं? म्हातारपणामध्ये. काय म्हणावं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णे. मॉनिटर कमी नको करू. आणि मग म्हातारपणामध्ये हे म्हणावं. पण म्हातारपणामध्ये माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. मी परत एकदा बोलतो, जाणीवपूर्वक बोलतो. माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. सर बरं का, माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. याच्यावर माझ्याकडे एक सिद्धांत आहे, दृष्टांत आहे. आता 2 दिवस सलग माझी मुंबईला कीर्तन होती आणि मुंबईला कीर्तन असल्या कारणानं आमच्या शेजारी एक 80-90 वयाचे आजोबा मला म्हटले, महाराज 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे. हा म्हटलं आहेत. मग मला तुमच्या बरोबर यायचंय. कुठं? मला मुंबईला यायचंय. कशाला यायचंय? मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं ना, आता काय यायचंय? म्हटलं चला. पण म्हाताऱ्या माणसानं बोला ना, म्हाताऱ्या माणसानं ऐकावं. आणि म्हणून त्यांना गाडीत घेतलं, नेलं मुंबईला. आणि मुंबईला नेल्यानंतर आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी. आणि मग एका गावकऱ्यानं फोन केला की बाबा आमचं इथं घर जवळ आहे, तुम्ही चहा प्यालाय. सकाळची देवपूजा उरकली आणि देवपूजा उरकल्यानंतर सकाळी त्याच्याकडे गेलो. बिल्डिंगच्या खाली जाऊन उभं राहिलो. 35 मजल्याची बिल्डिंग. आता एवढ्या वरती जायचं काय वेळ लागायचा? म्हटलं त्यालाच म्हटलं फोन केला, तुम्ही खाली या आणि आम्हाला घेऊन वरती जा. पण शहरामध्ये सकाळी काय माता माऊल्या चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला सकाळी चालायला जातात. त्याला काय म्हणतो आपण? मॉर्निंग वॉकला जाणं म्हणतात त्याला. हा, त्या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, यायच्या आल्या की वरती जाण्याकरता खाली येण्याकरता बिल्डिंगला काय असते? तुम्ही बोला चला ना जरा. काय असते ते? लिफ्ट असते. त्या यायच्या आल्या की बटन दाबायच्या, दरवाजा उघडायचा, त्या आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेलं का दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेले का ते उतरून घ्यायच्या. त्यांनी उतरून घेतलं का त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या आणि दरवाजा उघडायचा आणि त्या मुली बाहेर पडायच्या. माझ्या बरोबर जे आजोबा होते का ते बारीक पाहिजे. काय मशीन रे, इकडून म्हातारे राहतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हटलं ना मशीनच तशी. आता सर मला कळालं होतं यांना काय झालंय, मला कळालं होतं या नाना काय झाले. हा, पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात मजा असते. मजा असते. म्हटलं ना मशीनच तसे. आजोबा माझ्यावर धावले. म्हणले तुला अक्कल नाही? मला म्हटलं अक्कलीला काय झालं? म्हणले लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. म्हणजे मला एक सांगायचं, काय माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. प्रपंचात गुंतात गड्या, पण प्रपंचात किती गुंतावं तुकोबारांनी लिहिलंय, ऐकायचंय? किती गुंतायचंय, किती गोड लिहिलंय. संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे. संसारी जीवे में गुकारी
टाळी वाजवा. आणि मग 2 प्रमाण लागू होता तिथं. संसारी असावे, आसोणी नसावे, भजन करावे एक वेळा वेळोवेळा. हा, वेळोवेळा असावं. पण मग अजून एक प्रमाण सांगितलं. आसोणी संसारी, जीवे वेगू करी, आणि वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा. पण मग या माध्यमातून आम्हाला देवाला मिळवायचं. हे 3 प्रकार सांगितलेत ना. 3 प्रकार जर असतील तर एक महत्वाची भूमिका तुकोबाराने आम्हाला सांगितली. काय महत्वाची भूमिका आहे? आम्ही जन्मात आलोत ना, तर त्याचं उत्तमरित्याचं भजन करावं. हल्ली भजन करून सुद्धा महाराज देव मिळत नाही. कठीण झाले देव. का देव मिळत नाही? सर मी एक गोड वाक्य सांगेल. का देव मिळत नाही हल्ली? सुदामजी मी एक गोड वाक्य बोलेल सर, बरं का, ऐकच ना बरं का महाराज. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? कठीण झाले. बऱ्याच लोकांची ओरड आहे की देव मिळत नाही. का देव मिळत नाही? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. कदाचित तुमचं एक भावगीत पाठ असेल. बघा ना, आपण म्हणतो ना, म्हणणार तुम्ही माझ्या बरोबर. जरा ताड बसा बरं एकदा आणि म्हणा बरं माझ्या बरोबर. देव आशान पावायचा, यांना 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 म्हणू द्या. देव आशान पावायचा, मोठ्यानं आपलं गप 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 जरा मोठ्यानं. हा, अण्णा मोठ्यानं म्हणायचं. देव आशान पावायचा, देव बाजारचा, मणी नाही भाव म्हणे. क्या बात आहे, बरोबर आहे. थोडं ताकदीनं अजून. हा, मणी नाही भाव म्हणे. लय गोड. तुमचा आवाज येत नाही. उगाच तुम्हाला 1,500 रुपये चालू आहे कायला महिन्याला. मणी नाही भाव म्हणे, देव आशान भेटायचा, देव बाजारचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हा, हे पाठी माहिती मला तुमचा. देव आशान पावायचा, देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा, जगाला प्रेम अर्पावे. का प्रेम अर्पावे माहिती? पवित्र कुळातली माणसे आपण. किती पवित्र? मित्र बोलून जाईल. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला, ही भूमी ऐऱ्या गैऱ्याची नाही. माझं मत आहे, आपण ज्या भूमीमध्ये जन्माला, ही भूमी ऐऱ्या गैऱ्याची नाहीये. तर या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपतींच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभूराजांच्या छाव्यानं, अरे या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. पवित्र कुळातली माणसं, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे आमदारां आपला हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला कोणतं राज्य आहे? आपण ज्या भूमीमध्ये जन्माला, ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे, बोला. आपण ज्या भूमीमध्ये जन्माला, ही भूमी कोणाची आहे? संतांची. कोणतं राज्य? ज्या राज्यामध्ये जन्माला, या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना? बरोबर ना आजी? बरोबर ना? हा म्हणते पहिले ते हा म्हणते. हा हा, महाराष्ट्रात जन्माला, आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोल्हापूर, सोलापूर. हा, आणि सोलापूर मधला तालुका पंढरपूर. हा, लय भाग्यवान माणसे तुम्ही. मला आवडतो महाराज. सोलापूर जिल्हा तर आवडतोच आवडतो. पण महाराज तुम्ही अशा जिल्ह्यात आहे, ज्या जिल्ह्या अशा तालुक्यात आहे, ज्या तालुक्यानं अख्खं जग निर्माण केलं, अशा तालुक्यात तुम्ही. कळतंय मी काय बोलतो? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. ज्याने विश्व निर्माण केलं त्याच्या तालुक्यात राहत आहे. कोणता तालुका? बोला जरा मोठ्यानं बोला, ताकदीने बोला. कोणता तालुका? विश्वाचा मालक राहतो तो तालुका. सगळ्यात जास्त चांगली शेती करणारा तालुका. भाविक मंडळी सुद्धा सगळ्यात जास्त कीर्तनाचा छंद जोपासणारा तालुका. केळीचं ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा, कीर्तनाला येणारी लोक सुद्धा. पंढरपूर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारी लोक सुद्धा. कमी म्हटलंय. हा, आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारी माणसं सुद्धा. पंढरपूर नाही, पलीकडचा आहे आपलं नाही. मला आज जायचंय कीर्तन करून. हा हा, आणि मग एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला, जगणं वागणं गोड असावं. किती गोड असावं? महाराज म्हणले जगण्याची भूमिका आमची विचाराची असावी. किती गोड असावी? एका ठिकाणी लिहिलंय ना, आता जागा
हो आता जागा रे बाई नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा आता जागा हो आता जागा रे बाई नो जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो हे चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा अजून किती गोड सांगितलंय जगजोगी जाग जाग बोलाते जागता जगदेव राखा काय बाबा 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 जगजोगी जागे जागे बोलती आणि मग जाग बाबा अजून काकड्यात लिहिलंय उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवीला माथा चुकावी व्याता जन्माच्या आणि मग जागवून काय करावं भजन नियमाचं करावं भजना करता पाठवलंय मग आम्ही भजनाची आस इथून बाजूला गेलो तो बरं का भजनाची आस या भावानं केली पाहिजे पण ज्याचं भजन करायचं त्याच्याजवळ आहे काय महाराज म्हणले ना ममय वंशो जीव लोके जीवभूत सनात म्हणजे हा अंशच त्याचा आहे आपण त्याचे आहोत आणि मग त्याचं भजन आम्ही गायलं पाहिजे गायीन गुण तयाचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन मग आम्ही चिंतन करण्याकरता आलोय फक्त त्याचं नामाचं कर्म करावं त्याच्या नामाचं कर्म करावं मला वाटतं तुम्हाला मुंबईला जायचंय तर तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल इथं कुठं असेल कुर्डवाडी जवळ इथून किती मला वाटतं 25 किलोमीटर असेल बरोबर ना 30 नाही 25 धरा ना का जास्त बरं पण 30 धरू तो मला काय इथून जायचं वय कुर्डवाडीला 30 तुमच्या म्हणण्यानुसार हा 35 करायचं का नाही बरं 30च राहू दे हा आणि मग इथले आपल्या बारडीचे ना बरोबर ना बारडीकर आपले 4 जण गेले कुठं मुंबईला नाही गेले हो डायरेक्ट कुर्डवाडीला गेले आणि कुर्डवाडीतून जाते ट्रेन आपली मुंबईला जाते पुण्याला जाते कुठे जाते आपले बारडीचे 4 जण गेले कुठं गेले मुंबईला कायला कुर्डवाडीला गेले मुंबईला गेले आणि आता अचानक गेलं का सर रेल्वेचा नियम असतो की तिकीट भेटत नाही हा नियम कोणाचा आहे रेल्वेचा अरे अचानक गेले बारडीकर अचानक गेले ना कुठं तिकीट भेटत आहे आणि मग आता बारडीकर म्हणजे हुशारच माणसं 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स अपडेट आणि मग यांनी काय केलं हे 4 जण होते का एकानं खिशातून 10 रुपये काढले आणि तिघांकडून 10 घेतले किती झाले 30 कस काय 40 झाले ना गणिताला कोण होतं तुम्हाला 40 झाले आणि 40 झाले 40 रुपयाचे कुर्डवाडीत आपला एक नकली साप खरेदी केला 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो आपण त्याला काय म्हणतो जनरल डबा डब्याचा अर्थ माहिती आहे यारे लहान थोर सकळाशी येते आहे अधिकार इति नाम जनरल डबा बरं का आणि जनरल डब्यात यांनी साप आणून सोडला सकाळी 7 वाजता त्याच्यात नेमके लाडक्या बहिणी बसल्या होत्या यांनी साप पाहिला 2 मिनिटात डबा खाली केला हे सकाळी आपले बारडीकर आपले सकाळी 7 वाजता जाऊन बसले यांना कुठे जायचं होतं मुंबईला जायचं होतं किती वाजता बसले 7 वाजता बसले सकाळी बरं का 8 वाजले 10 वाजले यांच्या बाजूने भरदा वेगानं ट्रेन पळायची यांना वाटायचं वा काय ट्रेन पळते क्या बात आहे वा बहुत बढ़िया लय ट्रेन भारी पळते हे पहिल्यांदाच बसले ते ट्रेन मध्ये दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला तिथे एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो आपण त्याला काय म्हणतो टीसीचा लॉंग फॉर्म यावर्षी एमपीसी ला विचारला टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर साहेब तिथं आले साहेब कुठं आलो
साहेब म्हणले कुर्डुवाडी. अहो काय डोकं बिकं फिरलं काय, सकाळी 7ला बसलो कुर्डुवाडीत कस काय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? मन सांगू का तुम्हाला, तुमची मन पाठ आहे जैशी करणी. आणि म्हणून कर्म काय करायचं माहिती का? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, त्याच्या नामाचं गुणगान गाव का. विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. टाळी वाजवा, लय गोड वाजवलं, लय गोड गायला. वा किती गोड जागा आहे. महाराज म्हणले तोची एक दान ए सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, विटेवरी जाचे पाऊले समान. आणि मग तो एक दानशूर दाता आणि त्याचं भजन असतं. विको कमी करून सांगायला लागले त्याचं दानशूर दात्याचं भजन करावं. आणि मग का भजन करावं? त्याच्या भजनात ताकद आहे. आता तुम्हाला कीर्तनात आल्यापासून म्हणतो मी टाळ्या वाजवा. काय वाजवत्यात काय? आपले उगाच गप बसल्यात असं. आज काय होतं जेवण? काय होतं? आमटी होती वय, हा वांग होतं. असं द्या, मला माहिती नाही, असं द्या काय असेल ते असं. पण मग ऐका ना, कीर्तनात आलात तर टाळी वाजवली पाहिजे. सर सुदामची, कीर्तनात आलात तर माणसानं काय वाजवली पाहिजे? तुमचं काय मत आहे? काय वाजवली पाहिजे? तुम्ही बोला ना. टाळी वाजवली पाहिजे. आता कीर्तनात टाळे वाजवले लोक मानतील कडे, काय भाविक आहे टाळ्या वाजवतो, टाळ्या वाजतोय, टाळ्या वाजतो. कीर्तनात टाळे वाजवले लोक मानतील का नाही? मानतील का नाही? बोला ना, मानतील का नाही? आता कीर्तन संपलं, रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणतील येडं झालं, याला उचला पहिल्यांदा. टाळी वाजवण्याचं ठिकाण काय आहे? बोला ना, काय आहे? कीर्तन. का टाळी वाजवावी? सर पुरावेत माझ्याकडे. बोलू महाराज हनुमानजी बरं का, बळीरामजी महाराज, का टाळी वाजवावी मी सांगतो ना दादा. का टाळी वाजवावी? जेथे कीर्तनाची जागा तेथे असे पांडुरंग किंवा देव उभा. बरोबर ना? बरोबर ना? तिथं कोण येतं कीर्तनात? कोण येतं? या गादीमुळं देवाला यावं लागतं. कोणाला यावं लागतं? देवाला. मग कीर्तनात आलोय आणि टाळ्यांची टाळाटाळ केली, हे कीर्तनकाराला नाही फसवत आपण. कोणाला फसवतोय? कोणाला फसवतोय? देवाला. देवाचं जाऊ द्या, अरे आपण आपल्यालाच फसवतोय. थोडस बोलू पुढं. तुम्हाला कीर्तनात आलात ना, आज एकाही कीर्तनकारानं आजपर्यंत तुम्हाला सांगितलंय थोडस फायदा, मॉनिटर कमी नको करू, तुम्हाला फायदाच सांगतो गड्या, विको कमी. आणि मग आहे ना, ही टाळी विको कमी कर, ही टाळी बटन ही टाळी जर वाजवली तर काय होतं सांगतो, वैज्ञानिक फायदा सांगतो तुम्हाला. आजपर्यंत ऐकायला नाही मिळाला, पण आज फायद्याच सांगतो. काय असेल ते असेल, ऐका. पण बारकाने ऐकलं तर कळेल. माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे आणि मी नेहमी शहाण्या माणसाजवळ बसण्याचा आग्रह धरतो. आमचे आजोबा म्हणायचे की माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं. सर तुमचं काय मत आहे? माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं
शहाण्याच माणसाजवळ बसावं. हा बरोबर, तो शब्द लय महत्वाचा आहे. माणसानं शहाण्या माणसाजवळ जरूर बसावं, पण अति मनपाठ असेल कदाचित तुमची, अति शहाणा तोच रिकामा आहे. आणि तो काय शिकवणार आहे? म्हणून कोणाजवळ बसावं? बोला, कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसं. आणि मी बसलो, त्यांना विचारलं की डॉक्टर साहेब की लोकांना रोज ज्ञान सांगतोय टाळ्या वाजवा, रोज म्हणतोय टाळ्या वाजवा, पण टाळी वाजवल्यानं होतं काय? होतं काय? त्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं की टाळी वाजवल्यानंतर 2 मिनिटाचा अवधी द्या. त्यांनी ते त्यांचा कॅबिनचा दरवाजा लॉक केला आणि माझ्याजवळ आले, मला म्हटले महाराज टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आणि मी न लाज बाळगता टाळी वाजवली. मला विचारलं एवढ्या भागाला काय झालं, एवढ्या भागाला काय जाणवलं? टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला नकळत आपल्याला वेदना जाणवतात. होतात का नाही वेदना? कशानं कशानं? आता नाही, आता नाही, आता वराती मागून गोड कामाचंच नाही गड्या. हा हा टाळी वाजवल्यानं काय येतात? हाताला वेदना येतात. आपल्या गावठी भाषा सांगा, मुंग्या येतात, मुंग्या. टाळी वाजवल्यानं काय येतात? बोला ना, काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. नाही कळणार तुम्हाला, जाऊ द्या, काय नऊ द्या कळत काय. उद्या पत्र्याच्या नळ्या पाहून मधील हा त्यांना मी काय करणार आहे. आणि मग हाताला टाळी वाजवल्यानंतर काय आल्या? बोला ना, काय आल्या? मुंग्या आल्या. काय आल्या मुंग्या? या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत, नाड्या. त्यांना शिरा म्हणतो आपण. इंग्रजीतून एक वर्ड आहे त्याला सर, त्याला पल्स बोलतात, बरोबर ना. आणि या हातातल्या नाड्यांकडे देवाने एक ताकद दिली दादा, बरं का. काय ताकद दिली बरं का नाना, ऐका. काय ताकद दिली? जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवतो, बरं का, विठ्ठल नामात टाळी वाजवतो, त्या हातातल्या नाड्यांना देवानं सांगून ठेवलंय, जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवल किंवा महादेवाच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवल, या नाड्यांक काम सांगितलंय, जो कोणी त्याच्या नामस्मरणात टाळी वाजवताना दिसल, त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही, हे विज्ञान सांगतं. आणि मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. महाराज फ्रिक्वेन्सीच वाढली टाळ्यांची डायरेक्ट. हा म्हणजे कीर्तन तसं वाजवायला सांगितलं का फायद्याचं नव्हतं, तोपर्यंत कोणीच वाजवत नव्हतं. आता फायद्याचं सांगितलं बामट्यासारखं टाळ्या वाजवायला लागल्या. हा हा म्हणून टाळी वाजवली पाहिजे. पण मग जो करेल टाळ्यांची टाळाटाळी त्याशी यमकाऊ टाळी म्हणून वाजवावी, म्हणून नामस्मरण घ्यावं. कोणतं? संताचं घ्या, देवाचं घ्या. का? संताचं घेतलं तरी पाप जळतात. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, संताच्या जपानं पाप जळतं पाप. म्हणून आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. पापे जळती संताच्या जपानं. पण मग पुढे अजून महाराजांनी मुद्दा सांगितलाय की पाप जर जळतं तर अजून काय केलं पाहिजे? जन्मातलं महत्वाचं गणित. अजून काय केलं पाहिजे? महाराज म्हणले एकदा भजन करा, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग पापे जळण्याचं काम या नामस्मरणात आहे. तर ठीक आहे, आम्ही भूमिका शुद्ध भावानं जोपासली पाहिजे. काय शुद्ध भावाची भूमिका? महाराज म्हणले त्याच्या नामातला महिमा गोडच आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तू का म्हणे आम्हा जन्म गोड, यासाठी नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगी या साधली जीवन कळा. आणि मग ही जीवन कळा त्या नामस्मरणात आहे. काय नामस्मरणात आहे? महाराज म्हणले अजून थोडस सांगतो. म्हणजे संताशिवाय होणार नाही, संताविना प्राप्ती नाही, आयसे वेद दिती काय. पण या दोनही नामाच्या भूमिका जर तुम्ही सांगताय तर मग 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 याला सुकृत लागेल ना. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे आवडण्याकरता आमच्या जवळ ते असावं. पण बहुधा काय होतं? प्रॉब्लेम आपल्यात आहे पण आपण जगात काढतो. काय काय होतं? प्रॉब्लेम आपल्यात आहे पण आपण जगात काढतो. तुम्ही ऐकतात ना, आपण कीर्तनात आलोय पण कीर्तनात सुद्धा आपण अँड्रॉइड टेक्नॉलॉजीचा वापर करतो. कीर्तनात आलोत ना, अँड्रॉइड टेक्नॉलॉजी आपण ठेवून दिली पाहिजे. आणि ती टेक्नॉलॉजी जर ठेवली तर कीर्तन आपल्याला चांगल्या पद्धतीने ऐकता येतं. असावं कीर्तनात लक्ष आमचं. आणि मग काय म्हणले, का असावं लक्ष? पुढे बोलतो थोडंसं. टाळी वाजवली याचा फायदा मी सांगितला, पण देव आपल्या जवळ आहे.
कसा मिळतो? एक जुनी म्हणे बघा, तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. एक पेशंट आहे ना बरं का साहेबरावजी, एक पेशंट आहे ना डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले माझ्या लग्नाला, माझ्या म्हणजे त्याच्या लग्नाला. हा पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला यायला, माझ्या म्हणजे त्याच्या बायकोला. डॉक्टर म्हणले कॅपिटल थंब रूल असा आहे, काना स्टेटस्कोप घालतात बघा आपल्याला चेक करण्याकरता, असं अजय बरं का तो स्टेटस्कोप. त्या स्टेटस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर, शुगर लेवल, वेव्स थिंकिंग सांगता येतील हे दोन. पण आता तुझी बायको घरी, मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल की तिला किती फुटावून ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही. एक काम कर, तू घरी जा, बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे. ते घरी गेलं, बायकोला 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी? आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही, 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलेलं आहे. याला राग आला, 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलेलं आहे. याला राग आला. कोणाचा? तुम्ही बोला ना, परत नाही बोलता येणार तुम्हाला, इथंच बोलता येणार, परत तुम्ही म्हणले तरी नाही बोलता येणार. हा म्हणले तर 2 दिवसाचं भाकरीचं अवघड होणार तुमच्या. हा कोणाचा राग आला? होय का, बोलती सुद्धा नाही भाऊ, तुमचा लयच त्रास त्यांना. हा कोणाचा राग आला? बायकोचा राग आला. आणि 15 फुटाचा दरवाजा सोडला सर बरं का, किचनच्या दरवाजात आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी? आतून पुन्हा उत्तर आलं नाही. तड 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 पाऊल उचलत गेलं, बायको पाशी गेला, रपकड हात उचलला. अजून मारला नव्हता, रपकड हात उचलला, रपकड हात उचलला, बायकोला हळूच मारला. आता मारा की, रपकड हळूच मारला. हळूच मारला तिकडून लगेच अनादि निर्गुण. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय? अनादि निर्गुण प्रगटले. काय झालं, काय झालं? हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला बरं का, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. हा प्रॉब्लेम कोणात होता? तुम्ही लवकर बोला. तुम्ही समोर बसलेले तर तुम्ही पटकन बोला. आता हा प्रॉब्लेम कोणात होता माहिती का? अहो तेच बहिर होतं तेच, आणि ती प्रॉब्लेम बिचाऱ्या बायकोत काढते. तुम्ही त्याला काय असं, आपलं सुद्धा तेच आहे. हा प्रमाण देऊ याला, देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. महाराज म्हणले लांब जाण्याची गरज नाही, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि मग या माध्यमातून चालावे बाहेरी, गणगे हालावे चालावे बाहेरी, गणगे हालावे चालावे बाहेरी, गणगे हालावे चालावे बाहेरी. अवघ्याची घरी बैसलिया, 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 अवघ्याची घरी बैसलिया. गणगे हालावे चालावे बाहेरी, गणगे हालावे चालावे बाहेरी. महाराजांकरता टाळी वाजवा. मग महाराज म्हणले हे प्रमाण अगदी महाराज म्हणले गोड आहे, पण याच्यातून एक सांगितलं की जन्माची महत्वाचं गणित त्याच्या माध्यमात आहे, पण याकरता लांब जायची गरज नाही, आपल्या जवळ आहे. पण हे गणित असण्याकरता मग आम्हाला संताची गरज आहे. संताविना हे शक्य होऊ शकत नाही. संत असतील तर हे शक्य. आदरणीय आमचे डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगतात. काय? एका भुंग्याची एका किड्याची संग झाली. माझ्या आवडीचा प्रसंग आहे बरं का, तुम्ही ऐकतात सगळेजण ना ऐकत चला. भुंग्याची कोणाची संग झाली? बोला ना कोणाची? भुंग्याची आणि एका किड्याची संग झाली. किड्यानं गाणं बिन म्हणून दाखवलं. कोणाला? ते अगोदर म्हटला तू ऐकणार का गाणं? क्रिश का सुने का गाणं?
हा नाही हो नाही म्हण नाही क्रिस्का नाही सुनेगा हा मैत्री का सुनेगा गाणं हा आणि मग दोघांचं ठरलं आणि मग दोघांचं ठरल्याबरोबर किडा म्हटला चल माझ्या घरी. कोणाला म्हटला भुंग्याला म्हटला. किड्याला लय किडा म्हटला चल. भुंगा माग किडा पुढं भुंगा माग. दोघ जण निघाले. 11:45 5 मिनिटं कमी असता निघाले आणि दोघ जण निघाल्यानंतर किडा पुढं आणि भुंगा माग. किडा कुठं राहतो माहिती तुम्हाला? किडा कुठं राहतो? शेणात आणि राहतोय शेणात आणि खाणं सुद्धा शेणच. हा आता खाणं शेण राहणं शेण ताजं शेण त्यानं भुंग्या करता तयार करून ठेवलं. त्याचं हाय क्वालिटीचं खाणं म्हणजे शेणच आणि मग त्यानं ताजं शेण त्या भुंग्या करता तयार करून ठेवलं. आता भुंग्याचा खाणं मकरंद म्हणजे सुगंध घेऊन जगणारा तो भुंगा. त्याला नाही विलाजानं मैत्रीमुळं काय खावं लागलं. कधी मैत्रीत तुम्ही बोला ना असं बोला ना पुढे बोलत चला ना. कधी मैत्रीत हा आणि मग त्या भुंग्यानं मैत्रीमुळं काय खाल्लं? शेण खाल्लं. पण मग कधी मैत्रीत खावंही लागतं. पण मग भुंगा म्हटला तुम्ही माझा पाहुणचार केलाय ना. मग तुम्ही माझा पाहुणचार जर केलाय तर भुंगा म्हटला किड्याला तुम्ही पण माझ्या घरी आले पाहिजे. मग भुंगा पुढं आणि किडा माग. आता या भुंग्याचं राहणीमान फुलामध्ये बरं का असं महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या शेजारी असं झाड होतं. गुलाबाचं कमळाचं झाड होतं आणि मग त्या किड्याला आणलं त्या भुंग्यानं घरामध्ये आणलं. पण आयुष्यामध्ये कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता कोणी किड्यानं. जसा आला का त्या घरामध्ये जसा घरामध्ये आला तसा डायरेक्ट बेशुद्ध पडला किडा. कारण की आयुष्यात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. काही गोष्टी अशाच असतात ज्या माणसाला आपल्या पात्रतेपेक्षा जर जास्त मिळाल्या त्या सुद्धा माणसाला सांभाळता आल्या पाहिजे. कधी देव देऊ नाही पाहतो आणि कधी देव घेऊ नाही पाहतो. जुन्या काळातली लोक म्हणायची बघा हे टोप्यावाली मंडळी म्हणायची नाना तुम्ही म्हणायचे काय म्हणायचे गरिबी आली तर माणसानं लाजू नये आणि श्रीमंती आली तर माणसानं लाजू नये. जुन्या काळातली लोक म्हणायची. आणि मग ते असं झालं किडा आला डायरेक्ट बेशुद्धच पडला. शेजारी महादेवाचं मंदिर ते आता ती भुंगा त्याला किड्याला उठवावण्याचा प्रयत्न केला. बाबा येऊ उठ पुजारी आले तुला नेल तिकडं. पण नाईविलाज झाला भुंगा. ते किडा बेशुद्ध पडला होता. भुंग्यानं मस्त बाबा उठवायचा प्रयत्न केला. किडा बेशुद्ध पडलेला. पुजारी आला. इथं महादेवांचे पुजारी कोण आपले महादेवाचे पुजारी हा 4-5 जण आहेत. हा ते 4-5 जणांपैकी एक जण आला आणि त्याच्यापैकी एक जण आला त्याच्यापैकी इथं पडले बसले ते पुढं आणि त्यांनी एक काय केलं एक फुल तोडलं आणि महादेवांच्या पिंडीवर नेऊन वाहिलं. जसं फुल नेऊन वाहिलं त्याच्यातला किडा बेशुद्ध पडला होता ना. ते फुल जसं वाहिलं तसा त्याच्यातला किडा शुद्धीवर आला. पाहतो तर काय कुठं आलो अरे महादेवाच्या पिंडीवर आलो. माझी योग्यता नसताना माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली परिणाम देवाच्या चरणाजवळ जागा मिळाली. संगतीला लय महत्व आणि संगत जर चुकली कुसंगी नाडीला साधू जायचा. म्हणून महाराज म्हणले संताचे संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीला महत्व आहे. पण मग महाराज संत असतात कसे? महाराज म्हणले संत म्हणजे पहिली गोष्ट आहे जिथं काही टाणाटोणा नाही फक्त नामस्मरणा नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. मग अशा भक्ताची ओळख करून देतात ज्यांना जगाची आस नाही. पास ज्या पासावर काळपासावर जगाला जो काळपास खातो त्या काळपासावर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्या काळपासाला सुद्धा आम्ही भीत नाही. तुकाराम नाम घेता कापेयम नाही. मग असा काळपास आणि अशा पास आम्ही निवारून गेलोय. अशा भक्ताची ओळख अभंगाच्या पहिल्याच्या क्या बात है वाह.
गोड गायलं बरं का, लय म्हणजे गायलं तेवढं तर वाजवलंय तेवढंच महाराज. हे तुमच्याकडे गायलं ना, वाजवलं ना, तुम्हाला दोघांना आणि तुम्हाला सगळ्यांना बनवताना मला वाटतं सरस्वती मातेनं महिनाभर सुट्टी घेतलेली असेल, एवढं ताकदीनं बनवलंय महाराज. काय वाजवत आहे महाराज आणि काय गायलंय. आणि महाराज ती चाल आहे ना, ती चाल असू द्या गाण्याची, पण तिच्यातला भाव आहे ना, भाव तो अनुरूप आहे प्रमाणाला. म्हणजे नवरच सांगितले शास्त्रानं, शृंगार वीर करून अद्भुत हास्य भयानक रौद्र शांत विभस्य. कधी कधी कीर्तनकार कोणत्या रसात बोलतो हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे गायकाला. हा, त्यांचं इको जास्त झालाय पण तरी गोड गातात ते, असं हा हा हा. आणि म्हणून महाराज लय गोड गायले. गेले आशा पास, कधी कधी कमी, कधी कधी जास्त. हा, गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. अभंगाचं पहिलं चरण गायलं, गेले आशा पास. मग आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त, जे देहावर उदास आहे. 10:46 महाराज म्हणले, जे देहावर उदास आहे अशा भक्ताची ओळख करून देतोय. जे देहावर उदास आहे अशा भक्ताची ओळख. देहावर कोण उदास, एक भक्ताचं नाव पुढे येतं बरं का, त्यावर कोण, भक्त सुरदासजी नावाचे आपण भक्त ऐकले. आपल्या दोन्ही दाबणानं आपल्या डोळ्याची बुबळ बाहेर काढून घेणारे एकमेव भक्त सुरदासजी. बरोबर ऐकली यांची कथा, सुरदासजी बळीरामजी ऐका. मग आम्ही या भक्तांची ही अशी उदाहरणं महाराज सांगतात. गेले आशा, आशा आशापाश, ज्यांना आशा नाही. तुकोबारायचे उदाहरण सांगतो. राहिलेत माझ्याकडे 14-13 मिनिटं राहिलेत आणि वेळेत थांबणार आहे मी. लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं मलाही माहिती आहे. हा, आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपायला त्रास करतात माहिती आहे. हा, त्याच्यामुळे वेळेत थांबणार आहे. काय महत्वाचं गणित आहे, आशा. आशा या शब्दावर बोलू आपण. तुम्ही ऐकतात सगळेजण, झोपायचं नाही कोणी. झोपले का काय, जरा ऐका चला बरं ऐका. विषय असा आहे की तुकोबारायची इथं लोहगावला कीर्तन असायची. दादा लोहगाव म्हणजे कुठं, पुण्यात आहे. पुण्यात आता जिथं विमानस्थळ झालं, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट झालं, तिथं जागतिक लेवलचं विमानतळ झालं पुण्यात बरं का, तिथं तुकाराम महाराजांची कीर्तन व्हायची. त्या गावाचं नाव लोहगाव, बरोबर ना, लोहगाव. आणि त्या लोहगावमध्ये आता माझं कीर्तनही झालं, तिथं शिळा मंदिरापाशी कीर्तन झालं सर. तर तिथं तुकाराम महाराजांची कीर्तन असायची. ऐकता तुम्ही सगळेजण, आवाज येतो माझा, ऐकत चला. बारकं नाही का, शेवटचा पुरावा मी थांबणार आहे. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज यायचे, नजराणा आणायचे, दिवट्या छत्री गोड सोनं नाणं माणिक मोती सगळं ना मांडायचे तुकोबाराय समोर. तुकाराम महाराज म्हणायचे, मॅच लोकांना वाटले तुम्ही माझ्याकडे काय आणताय. हा, मी लोकांना वाटले, मी सगळ्या कर्जाच्या वया वाढ जाळून टाकल्यात ना, काय उरल्या होत्या त्या नदीत बुडावल्यात, तुम्ही माझ्याकडे काय आणताय. आणि तुकाराम महाराजांचा जसा परमार्थ होता तसा या भागात सुद्धा एका व्यक्तीने परमार्थ केला बरं का. आमचे बजरंग तात्या म्हणजे तुकोबाराय साहेब. लोक कीर्तनाला आली का तात्यांच्या कीर्तनाला लोक आली. मी असं बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलंय, हे आल्यात, यांच्या जेवणाची व्यवस्था कोण करणार. असं प्रत्येकाला कीर्तनाला आल्यानंतर निर्मुक्त पाठवले असं कधी झालंच नाही. तर आता इथून त्यांची काळजी घ्यायची. म्हणजे एवढी काळजी घेणार एकमेव आमच्या भागातले प्रति तुकोबाराय म्हणजे बजरंग तात्या. आणि बोललं पाहिजे महाराज, अशा साधूंबद्दल बोललं पाहिजे. आणि अशा साधूंची जर कीर्ती जर जगाला सांगितली ना, तर मला वाटतं जग सुस्थितीवर चालेल. कारण की यांनी या जगात अवतार स्वतः करता नाही घेतला, त्यांच्या करता नाही घेतला. येथे उपकारासाठी ना आले घर ज्या वैकुंठी, समाज कल्याणाकरता या लोकांनी अवतार घेतला आणि उद्धार करण्याचा प्रयत्न केला. आजही पंचकृषीत एवढी लोक तात्यांवर विश्वास ठेवतात की बस सर आपण पुरावे दिलेत. मला असे पुरावे दिले की तात्यांवर असा विश्वास आहे की महाराज आजही पण त्यांच्या उत्सव सोहळ्या करता लोक घरची कामं टाकतात आणि त्यांच्या सोहळ्या करता 8-8, 9-9 दिवस तिथं राहतात. एवढं काय त्यांच्या सोहळ्या करताय, असावं साधूचं लक्षण गोडच आहे. आणि मग तुकाराम महाराजांसमोर नाजराणा मांडायची. घ्या तुकाराम महाराज म्हणायचे, नाही लागत आम्हाला देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आताच्या आम्ही जर असतो का, आम्ही म्हटलं असतो दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यातची पडे असं म्हटलं असतो. नाही लागत आम्हाला सोने रुपये अम्मा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. आणि नाही लागत आम्हाला हे तुमच्या भाषेच तुमचं ठेवा आणि हे आम्हाला लागत नाही. हे रवित्त धन असं बाबा महाराज सातारगड म्हणायचे. मोठी गंमत आहे. आणि परमार्थ ज्यानं पिकवला त्याच्या परमार्थातली मोठी गंमत आहे.
अशा परमार्थातलं पिकली अशा काढू पण गेले तसे अम्मा केले पांडुरंगे आणि पांडुरंग येण्याकरता मोठी अम्मा दगड्या ज्यानं पांडुरंगाचं मूळ तत्व ज्यानं अंगामध्ये साठवलं बाबा त्याचा परमार्थ पिकला. मला जमतंय गड्या हा हा पण जमतंय पण त्यांचा आशीर्वाद आहे बरं का, मिमिक्री करत नाही. हा आशीर्वाद आहे, हा त्यांचं सोंग नाही किंवा त्यांचं असं नाही, त्यांच्याबद्दल त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून बोलतंय. हा जपलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांसमोर ते नजराणा मांडला, नाही लागत आम्हाला, तुमचं तुमच्या पाशीच ठेवा. ए रवित्त धन नाही लागत आम्हाला, ठेवा. आणि त्या काळात तुकोबारायच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज यायचे. आणि मग ते शिवाजी महाराज म्हणले नाही, ते नाही घेतलं. आणि जिद्द अपेक्षा नसतात, मी वाक्य काय वापरतो बघा, शास्त्रीजी बोलायचे आमचे, ज्या माणसाकडे अपेक्षा नसतात त्या माणसाच्या माणूस प्रेमात पडतो. शास्त्रीजींचं वाक्य बरं काय. ज्या माणसाकडे अपेक्षा नसतात, आता समजा आपली मैत्री, आणि मैत्रीत अपेक्षाच नाही, अपेक्षा नसली की मैत्री वाढते, पण अपेक्षा झाल्या की त्या मैत्रीचं वर्चस्व कमी कमी होत चालतं. ते झालं तुकोबारायांचं छत्रपतींचं. मैत्रीचं वर्चस्व, मैत्री नाही गुरु शिष्याचं नातं वाढत वाढत चाललं. आणि बसले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात, थोडा मॉनिटर, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले. आणि त्या काळात मोबाईल नव्हते, पण मोबाईल पेक्षा फास्ट रेंज होती. फास्ट रेंज म्हणजे काय, गुप्तचर खातं होतं. गुप्तचर खात्याला मोबाईल पेक्षा, आता 5G ला जशी रेंज आहे का तशी त्या गुप्तचर खात्याला होती. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख रामोशी समाजातला बैरजी नाईक होता. बरोबर ना, बैरजी नाईक. आणि बैरजी नाईकाला कळालं की आपल्या कीर्तनावर आज हल्ला होणार आहे. ते आलं कीर्तनात, आणि राजांच्या कानात सांगायच्या ऐवजी कीर्तनाच्या कोपऱ्यात आलं, ओ राजा ऐका, विको होता तवा थोडा, ओ राजा ऐका, कीर्तनावर हल्ला होणार आहे, उठावं लागतंय, पळावं लागतंय. छत्रपती शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोकच पळायला लागले, उठा पळा, सगळी लोक पळायला लागली. छत्रपती शिवाजी महाराज पळण्याच्या अगोदर, छत्रपती उठण्याच्या अगोदर लोक पळायला लागली. तुकाराम महाराज म्हणले, पळताय काय, 7 दिवसाचा आजारी झाला उपवाशी, परी कीर्तन रंग सोडू नये, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. सोडू नका चरण, इथली जागा सोडू नका. या कीर्तनात जर मरण आलं ना, याच्यापेक्षा भाग्य अजून काय नाही, याच्यापेक्षा भाग्य अजून काय नाही. हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि राज कीर्तनात बसून घेतलं. कीर्तनात बसले आणि राज म्हटलं, ओ तुकोबार आहे, कीर्तनात मरण जर येणं भाग्य असेल तर येऊ द्या मला मरण, याच्यापेक्षा भाग्य माझं अजून काहीच असू शकत नाही. बसले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाचा गाणा घेतला. अरे कार वरून जसा काळा आहे तसा आतून पण काळा का, एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. थर 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 कापायला लागले देव, कापायला लागली महाराज. देवावर कर्ज होतं, कोणाचं तुकोबारायचं. हल्ली वारकरी संप्रदायावर कमेंट येतात. का कमेंट येतात, याला लोक बोलतात, त्याला लोक बोलतात. मध्ये तर कुरेकर बाबांवर सुद्धा लोकांनी कमेंट केल्या. कमेंट करणाऱ्यांना सुद्धा मी, माझं वैयक्तिक मत आहे बाबा, कमेंट करणाऱ्यांना अगोदर स्वतःची लायकी पाहावी आणि कमेंट करावी. माझं मत आहे, अरे ज्या वारकरी संप्रदायात कुरेकर बाबांना आम्ही माऊलींनंतर ज्या माऊलीकडे आम्ही पाया पडतो, त्या कुरेकर बाबांना आम्ही देव मानतो, त्या कुरेकर बाबांवर जर तुम्ही बोलताय तर 10 वेळा विचार केला पाहिजे अशा माणसाबद्दल. महाराज, आम्ही वारकरी संप्रदायाबद्दल त्या लोकांनी बोलावं ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्यानंच त्याच्याबद्दल बोलावं. माझं म्हणणं आहे सर बरं का, त्यानंच गायकाचं वर्णन करावं जो उत्तमरित्या गाऊ शकतो. काय मते बोला, त्यानंच पखवाजाचं वर्णन करावं जो उत्तमरित्या पखवाज वाजवू शकतो. त्यानंच वारकरी संप्रदायाचं महत्व सांगावं जो वारकरी संप्रदायात आहे. इथं कोणी बोलायला लागलं, महाराज कोणी बोलण्याचा अधिकार नाही. वारकरी संप्रदाय त्याच ऐकून घेईल जो खरा वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. त्या लोकांच्या सुद्धा कमेंट आहेत, कोणाच्या ज्यानं जन्मात कधी टाळाला शिवला नाही त्याच्या कमेंट आहेत. आपण ना एक प्रमाणे नाठाळाच्या माते, आता आपल्या चुका आहेत महाराज, आपण आपल्याला सहकार्य करत नाही महाराज. लोकांना आपण आपली ही सगळी वारकरी संप्रदायातली लोक आपण एकजुटीने वागत नाही. आपण म्हटलं ना, एखाद्यानं जर वारकरी संप्रदायाच्या गावात भजन चालू असलं आणि एखादा आला दारू पिऊन, ते भजन बंद करा, लोक बंद करतात, हे म्हणतात त्याचं ऐका, अशाचा विरोध केला पाहिजे. परत लोकांनी निर्णय घेतला पाहिजे गावातल्यानं, ज्यानं भजन बंद केलं ना त्याच्या मौतीला सुद्धा भजन नाही न्यायचं. काय मत आहे तुमचं बोला, त्याच्या मौतीला सुद्धा जायचं नाही. का जायचं नाही, अरे त्याला वारकरी संप्रदायाचा राग येतो ना, आपण का त्याचा शेवट गोड करावा.
साहजिक गोष्ट आहे, हे मत मांडलं पाहिजे, मत मांडलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज देवाचा गाणा घेतला. का रे आमच्यावर संकट आणतो का काय? देवा याद राख, कीर्तनाला जर गालबोट लागलं ना, तू आणि मी देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसी. आणि देवाचा गाणा घेतला. देवा याद राख, कीर्तनाला जर गालबोट लागलं तर याद राख. आणि बसले कीर्तनात, कीर्तन चालू झालं, कीर्तन रंगलं परत. आणि मग चाकणच्या सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत कीर्तनात आले, विशीवर आले. तोपर्यंत देव कीर्तनात आले. तुकाराम महाराजांचे पाय धरले, फार फणफणले, तुम्ही शांत व्हा, यांच्या का पायला मी आहे, तुम्ही कीर्तन करा. कीर्तन सुरू झालं. आणि मग कीर्तन सुरू झालं, ते पठाण आले विशीव. त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? महाराजांशी, छत्रपती शिवाजी महाराजांशी. आणि आले, ओ देखो शिवा उधर बैठा है, उसको पकड के लिया काय आजा. एक आतमध्ये गेला. आता देवानं सगळे शिवाजी महाराजच करून टाकले होते. जिकडं पाव तिकडं आपले छत्रपती शिवाजी महाराज सगळे कधी दिसायचे. आणि मग तुकाराम महाराज वगळता सगळे शिवाजी, ओ देखो जाओ उसको पकड के लिया काय आजा. एक आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना म्हणून धरलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराज धरायचे का, विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचं रफिक. तू का बागाया, तू म्हणायचं शफिक मी पहिले सेवा. शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे, शिवाजी महाराज म्हणून धरायचे. शिवाजी महाराज विशीच्या आतमध्ये धरले का विशीच्या बाहेर नेला का तो निघायचा अहमद. तू का बागाया, तू म्हणायचा मम्मद मी पहिले सेवा. आता त्यांचा राजा वैतागला, अभ्यास करून बसवले. त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो. काय म्हणला? सबको काट डालो. काट डालो म्हटलं. देव म्हणले आला अंगलट, आता ही कीर्तनातली सगळी लोक मारणार माझ्यामुळं. देव म्हणले सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. कोण कोण? जगाचा मालक पांडुरंग परमात्मा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. असं म्हणणं की म्हणूयात आता एवढे वाजवणारे घोडे आहेत म्हटलं, वाघच आहे, वाघ वाजवायला. म्हणून आपण एक 4-5 मिनिटांमध्ये म्हणून थांबू आपण. मला माहिती दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळं थांबूया. अण्णा थांबा ना, एवढा पोवडा ऐकून जाऊ, मला यायचे, थांबा ना. हा ठेव अण्णा, हो अण्णा या, येऊ द्या, या लवकर या, लवकर या. हा धन्य धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी तोर. केले जर जर बाजूने पाणी दृष्ट बघला, बाजूने पाणी दृष्ट बघला. घडविला राजा कीर्तीचा डंका मिळे गगना. त्या माय माऊलीनं शिवबाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत. आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं आणि मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा एका जातीतला नव्हता, 18 पगड जातीतला मर्द मावळा राजाने तयार केला. पण या राजाची कीर्ती बेफाण होणार. दिल्लीच्या तख्तावर राजा पकडण्याची घोषणा केली. है कोई जो उसको शिवा को पकड़ के लेके आ जाए. है कोणी विडा उचले ना, शेवटी अफजल खानाने विडा उचलला. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा, मैं लाऊंगा.
विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला त्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला माझ्या आई बहिणीला त्रास दिला, शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त केली, नाही नाही तू त्रास द्यायला लागला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? बोला बोला बोला. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी वाजवते आणि संबळ वाजला कसा ऐका बरं का सर वाजवताय बघा वाजवा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, एक शांताळी वाजवायची. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर? आवाज आवाज. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? गेई 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 माझे वाचे वाचे वो कोण नाम विठोबाचे. आणि बारी वेळा बाबी पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पंढरपूर सोडलं आणि पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? एकनाथ महाराजांचं. आणि अभंग वाजू लागला. दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर डौर 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 दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर डौर 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 डौर. हे तुम्ही डुगडुग ऐका, तुम्ही डुगडुग ऐका. थोडे हात वरती पाहिजे मला. हात हात हात. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देख, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा, पिंगळा माधवारी. या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं मला 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 पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका, दौर डौर 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 डौर. तुम्ही डुगडुग ऐका, डुगडुग ऐका, डुगडुग ऐका, डुगडुग
पैठण सोडलं 11:15 5 मिनिटं कमी असताना जेजुरीत आले. आणि जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? जेजुरीत कोणाचं मंदिर? जेजुरीत कोणाचं मंदिर? अण्णा खंडोबारायाचं. येळकोट अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजने लागा देव करा गयवारी. माझा हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी आणि मग जेजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. शिवा ए शिवा गुपकीत ए शिवा जाग्यावर फक्त टाळ फक्त जाग्यावर टाळ. ए शिवा आओ गले लग जा हमारे बस सुनाता तेरे बारे में गले लग जा हमारे. राजा छत्रपति शिवाजी महाराज आओ गले लग जा हमारे. मॉनिटर गले लग जा हमारे. आता दोन महायोद्धे आमने सामने उभे. आलिंगन झालं. कसं झालं माहिती का? आलिंगन दिला राजाला कपतान कवी मानाला राजानं डाबा बळकीला वाघ नख्याचा वार केला कोथळा बाहेर काढिला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार. पण आपण हिंदू धर्मातली माणसं आहे. हिंदू धर्म काय शिकवतो आपल्याला? मोडेल पण वाकणार नाही. हिंदूंची औलाद आहे. समोरून लढण्याचे आम्हाला शिकवलंय. आओ 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 गले लग जाओ. सय्यद बंडा मागून वार करणार. पण आपलं पण एक होतं ना, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. होता जीवा म्हणून वाचला शिवा. इतिहासात वाक्य कोरलं गेलं, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की शिवजयंती काय लागत रोज असं जर सोबत असले का रोज शिवजयंती व्हायला आपल्या. आणि म्हणून मॉनिटर चालू कर. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. सगळ्यांचे आभार धूम. आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना संपले बाबा, फक्त थोडं 2 मिनिटं. आता एवढं 2 मिनिटं करता ऍडजस्ट कर, हे चालू कर. आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना सगळ्या गोड गुणीजन मंडळीनं गोड अशी साथ दिली. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं 2 तास. सगळ्यांकरता एकदा टाळी वाजवा. टाळ्याकरांकरता सगळ्यांचे आभार. गायलं खूप गोड. महाराजांनी, आमच्या सरांनी आणि ओम दादांनी एवढं सुंदर वाजवलं. टाळ्या वाजवा सर. मला तर वाटतं म्हणजे पूर्ण भिजलेत. जर एवढ्या थंडी जर एवढं भिजत असेल माणूस
तर कला ओरिजिनल आहे महाराज. आणि मग महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. लय गोड वाजवलं, मला सांभाळून घेतलं दोघांनी पण. गोड बर का, गोड साथ दिली. असं वाटतं तुम्ही वाजवायला लागले की मंडपातल्या घ्यायचे ना, तुमचे नाव घ्यायचे, थोडं थांबा ना अजून. हा हा, तुम्ही वाजवायला लागले की अशी एखादी मंडपातली म्हातारी उचलावून वळाव तुमच्यावर आणि परत ठेवून द्यावं, फेकून नको लागल तिला. असं गोड गायलं तुम्ही सगळ्यांनी. तुमच्या सगळ्यांच्या आभार. वाजवलं गोड. टाळकऱ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. संस्था आपलीच आहे का? हा, आपलीच. लय गोड टाळ वाजवतात. म्हणजे इकडं या भागात महाराजांनी सोनं पिकवलं असं म्हणलं तरी काही वावगं नाही. वा, ह्या भागात सोनं पिकवण्याचं काम तुम्ही केलं. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. या माईकचं मॉनिटर वाढव रे बाबा. आणि म्हणून सगळ्यांचे विशेषून आभार. सगळ्यांचे आभार. हां, बटन बंद करा. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांनी गोड साथ दिली. आमचे उपरीकर सगळे या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे साहेबराव दादा असतील. त्यांच्या तिथं आता शिवजयंती निमित्तानं तिथं माझं कीर्तन आहे. भव्य कीर्तन महोत्सव तिथे पण आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार मंडळी त्यांच्याकडे येणार आहे. मला मागच्याही वर्षी तिथं कीर्तन होतं. याही वर्षी त्यांनी आग्रह धरला की महाराज यावं लागेल, बोलावं लागेल. त्यांच्या आग्रहानुसार ही सगळी मंडळी आमची सुदामजी महाराज बरं का, त्यांचं सुद्धा आता त्यांनी परत एक नवीन आपल्या बळीराम महाराज सुदाम महाराज एक नवीन प्रकल्प एक नवीन चालू करणारे थोड्याच दिवसात तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्यांचा सुद्धा मोठा गोड असा उपक्रम आहे. त्यांची सुद्धा उपस्थिती आज कीर्तनाला लागली. त्यांचे सगळ्यांचे आभार. आई तुम्हाला जास्त त्रास दिला बरं का, आजी केलं, नाना बरं का, तुम्ही सगळे तुम्हाला लय त्रास दिला, नाना केलं बरं का. अण्णा तुम्ही सगळे काही चुकून जरी एखादा शब्द गेला असेल बरं का आजी, तर चुकून एखादा शब्द गेला असेल तर एखादा मुलगा असेल बरं का नाना, एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हा, त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. बाप किती श्रीमंत माहितीये? आळंदीला जर कधी आलात ना, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्या टाळकरी असतील, भालदार, चोपदार, विनेकरी, सगळी सप्ताह कमिटी. आजची API ज्यांचं कीर्तन सेवादानी त्यांना धन्यवाद. 11:17 झालेत आणि 18 मिनिटाला मी थांबणार आहे. आता जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. चाल म्हणायची काय शेवटची? नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळं हवामान खात्यानं आजची चाल रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. हवामान खात्याचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करून सगळी तरुण मंडळी आज कीर्तनात आहे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.